ग्रामपंचायत सगळ्या पंचायत समिती मेंबर मराठ्याचे, जिल्हा परिषद मेंबर, सभापती, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक मराठ्यांचे, नगराध्यक्ष मराठ्यांचे, मोठे व्यावसायिक, मोठे व्यापारी, महापौर मराठ्यांचे, मराठा असलेले सगळ्या पक्षांचे जिल्हा प्रमुख, जिल्हा अध्यक्ष, सगळ्या पक्षाचे मराठा असलेले सगळे तालुका प्रमुख, यांना सगळ्यांना एकदा सांगा, आरक्षणाची मागणी होईपर्यंत तो ह्या पक्षाकडे तू जाऊ नको. प्रेमाने शब्द वापरला मी तुम्हाला, प्रेमाने, जाती गुंडरा, राजकीय कार्यक्रमाला जाऊ नको तू, लेकराच्या कार्यक्रमाला नेत्याला जातीपेक्षा मोठं मानू नको, बाप ही जातीला माना. प्रेमाने सांगा, त्याला ऐकायचं नाही त्याचं बघा, त्याच्यानंतर जायचं असलं जाऊ द्या. जातीच्या पोरांना साथ द्यायचं त्याला सांगा, जातीच्या विरोधात जाऊ नका म्हणून त्याला प्रेमाने सांगा. कारण आमदार आणि मंत्री हे जातीच्या विरोधात चालले, हे जर केले नसते तर यांनी अंमलबजावणी केली असते, यांनी केले नाही याचा अर्थ हे आपल्या जातीचे विरोधी आहे, आपल्या मागणीचे विरोधी आहे, मराठा विरोधी आहे. एकदा जे सांगत तेच कल आपण यशस्वी. आपल्याला काय होईल त्यांचं राजीनामे, आपणच खंबीर, आपल्याच मानगडात दम आहे, फक्त आता एक प्रक्रिया करायची, त्यांना वाटून आम्हाला विचारलं नाही म्हणून. त्याला म्हणायचं तुला विचारलं होतं, विश्वास घेतलं, दादा म्हणा त्याला, भाऊ म्हणा त्याला, आप्पा म्हणे जाता येईल, त्याला सांगा समजून. हा, आणि त्यांना व्यवस्थित. मग मी काय सांगतोय आता, त्यांना एकदा सांगा आमच्या गावातलं बन म्हणून जाऊ नको. एकदा प्रेमाने जेवढे वरील नाव तुम्हाला वाचून सांगितले, याला प्रत्यक्ष गावातच असते ते भेटून सांगा. सभापती हे सगळे आपल्या गावात असतात आणि आपल्याला सांगा, जातीकडून राय, कुठं हल्लू नको. तेव्हा जर हल्ला तर त्याच्यापासून आपल्याला देणे का नाही, त्याला जायचं जाऊ द्या, मी म्हणतो म्हणून त्याला जायचं जाऊ द्या. फक्त जाताना त्याला एवढं सांगा, तुमच्या आयुष्यात आणि मदतीला येणार नाही, ती द्या. तो आम्हाला मुखला म्हणून समजायचं. तुला प्रेमाने सांगतो, तू आज आमच्या मदतीला तर उद्या तुझ्या मदतीला आयुष्यभर येणार नाही. तुम्हाला सांगतो ते जातच नसतो, त्याला माहिती तुमच्या जीवावर मोठं व्हायचं, त्याला तुम्हाला सोडून गेलं तर टंबळच वाजलं. फक्त त्याला एकदा प्रेमाने सांगा, त्याला जायचं तर जाऊ. ही एक बाजू पक्की आहे. आणि 1 तारखेला ठरायचं आता जाऊ द्या, भाऊ द्या जीव. आणि तुम्हाला विचारू बर का, तुम्हाला विचारून एक काम करायचंय. मुद्दा त्याच्यातलाच 1 तारखेलाच होता, पण ते आता पुढे लांबिले तुम्ही. 1 तारखेत आता बाबा मी सगळे समजा बसलो, जसं बसतो तसं. ते माई बाप बघायला, ते राज्याच्या माई बाप येतात, सगळ्यांचे आई वडील इथं बसलाय, म्हणजे ही नाचक्की सरकारची, त्यांना बघायला आणि आपल्याला अनुभव घ्यायला एक काम करावं असं मला वाटतं. ते तुम्हाला विचार, मला वाटतं ज्यावेळेस हे सगळे बसतील, मग ते 25 जण असो, 20 जण असो, नाही तर लाखभर असो, नाही तर ते 2 असो, ते असो. मला असं वाटतं 1 मार्चला ते ज्या दिवशी बसतील त्या दिवशी आपल्या बाजूला बोलले नाही बोललेत आपल्याला माहित नाही, ते फक्त म्हणतात आम्ही तुमच्या बाजून बोललो, नागपूरच्या अधिवेशनात बोललोत म्हणतात, तर माहित नाही. एक मला वाटतं तुम्हाला विचारून एक अनुभव आपण घ्यावा. पुन्हा एकदा हे आपले आहेत का, पुन्हा एकदा आहेत का, यांना काय करावं. हे आपले आई बापा बसले, हे राज्याचे आई बाबा झाले. जेवढे राज्यातले आमदार आणि मराठ्यांचे मंत्री यांना प्रत्यक्ष येऊन ते आई त्यांना बोलून घ्यावं बैठकीला 1 मार्चला, त्यांना सांगावं हे आई बापा तुमचे सगळ्या सोयरीची अंमलबजावणी कमून केली नाही, हालत बघ येतात का बघावं असं मला एकदा वाटतं. आणि यांना कायमचं सोडून द्यावा, एकदा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. मी जरा वेगळाच म्हणत आहे, डायरेक्ट कुणाच्या म्हणण्यावर तोडण्यापेक्षा जातीनं काल काहीच बोलले नाही ते, पण एकदा आपण आव्हान करून टाकावं. 1 तारखेची बैठक ही फक्त राज्यातल्या मराठ्यांच्या आमदाराची, माजी आमदाराची, मंत्र्यांची, माजी मंत्र्यांची, माजी खासदाराची. नेमके किती येते उघड्या डोळ्याने मराठी बघते, मराठ्यांनी फक्त नाही.
मग तिथून पुढचे घोडे जरा तुम्हाला चांगले येतील. जिथं बोलायचं तिथं बोलले नाही, नाटक करायला येतील ना भाऊ. अरे बाबा, तुला प्रत्येक प्रश्नाला तू विरोधित शब्द करतो. तू एक गेम मागण्याशी नाही त्याच्यावर तो बोलला.